माझं नाव यासीन शेख आहे. कुठले राहणार मी राहणार कुर्ला आहे आणि ह्या ठिकाणी मी गेल्या 2-2.5 वर्षापासून बघतोय की हे दरवर्षी एक पंप इथे लावतात आणि दुसरा पंप ते संसार हॉटेल समोर लावतात आणि दरवर्षी हे लो लाईन असल्यावर जरा सुद्धा पाऊस पडला की पाणी इथे तुंबून जातो आणि लोकांना याय जायला एवढा त्रास होतो की लोकांना बाजूने जावं लागतो आणि बरेच लोकांची काय ना काय नुकसान होते. कुणाचं पाकिट जातो, कुणाचा मोबाईल जातो. हे प्रकरण लोकांचं आणि खरोखर इथे लोक जे येतात बीकेसी किंवा इथे इंडस्ट्रीज किंवा ऑफिसमध्ये जे येणारे कामगार असतात आणि त्यांना दररोजचा प्रॉब्लेम विशेष म्हणजे पावसात आणि हे जे बीएमसीला एक प्रॉब्लेम असा आहे की बीएमसी विशेष म्हणजे जे इथून जे चौकी इथून त्या कोपऱ्यापर्यंत जी ट्रेन लाईन चूक झालेली आहे आणि ते ट्रेन लाईन जर तुम्ही दुरुस्त केली किंवा त्याला क्लिअर केला प्रॉपर पद्धती त्याला क्लीन केला तर हे पाणी इथे तुंबणार नाही आणि हे केल्यानंतर जवळजवळ कमीत कमी तुम्हाला 80-90% तुम्हाला त्याचे रिलीफ मिळाले. लोकांची आणि वाहतुकांची ट्रॅफिक क्लिअर होणार आणि ते लोकांचं म्हणजे केवच होणार नाही आणि काही असं झालं आणि न केला तर ह्यामध्ये एखादे मोठं ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. कारण एवढं पाणी असतं आणि लोकांची आणि विशेष म्हणजे बायकांना, मुलांना आणि वरिष्ठ नागरिकांना एवढा त्रास होतो आणि एवढं घाण पाणी असतं की लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही. लोक वेळेवर ऑफिसपर्यंत पोहोचू शकत नाही. एखादा माणूस घरी बसला किंवा घरी जायला एखाद्या दवाखान्यात जाते ही कॅनॉट. त्यामुळे काय सगळं हे प्रॉब्लेम चाललाय. विशेष माझ्या मुलाचा उद्देश असा आहे की जर बीएमसीने हे 2 पंप प्रत्येक ठिकाणी तुम्ही लावता आणि दरवर्षी लाखो रुपये पब्लिक पैसे वेस्ट होते त्याऐवजी जर तुम्ही हे ट्रेन क्लिअर केला तर हे पैसे पब्लिकचा वाचतात आणि खरोखरच बीएमसीला सुद्धा याचा फायदा मिळणार. लोकांना ह्याची रिलीफ मिळेल आणि खरोखरच म्हणजे बीएमसीने काम केलं असं दिसून येईल आणि फक्त लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही 2 पंप वाचता. गेल्या काल तुम्ही एवढा पाऊस पडला पण हे पंप चालू शकला नाही. ते म्हणतात त्यांचं इंजिनियर आल्यानंतर चालू करू. असे प्रकरण आहेत. जर तुम्ही बीएमसी आणि लोक हितासाठी तुम्ही काम करतात बीएमसीने तर हे विशेष म्हणजे हे इथे ड्रेन क्लिअर करा आणि एक पंप इथे गरज नाही. एवढं माझं सांगणं आहे. दॅट इज इन द इंटरेस्ट ऑफ पीपल.